तायडे, अगं तुम्ही सोडा. उगाच तिनं बघितलं ना तर तुम्ही मदत करताय म्हणून चिडायची. चिड नका आय, एक तर तिचं सगळं ऐकून घ्यायची काय गरज नाही. आणि कुणी कुठलं काम करायचं हितवर ठीक आहे, पण आम्ही मदत करायची का नाही ह्यो आमचा मुद्दा आहे. अगं पण आय, त्यानं मला किती बी त्रास दिला तरी मी सहन करेन, पण तुला विनाकारण त्रास दिलेला मला सहन व्हायचं नाही. आणि आम्ही तुला मदत केल्यानं तुझी शपथ मोडायचा काही संबंधच नाही. बरोबर आहे अस्मिच. आता त्यांचा अतियन मुद्दाम होत चालले. आज त्यांनी माझा अपमान केला आपण समजू शकतो, पण मोहित सरांना आता रिक्षात बसून गेल्यात दोघं कुठं तर. अगं जाऊ दे ना मुन्नू, आपल्याला काय करायचंय? जाऊ दे का? एक तर ते जे काय करायला ते आपल्या पैशाने करायला, त्यामुळे ते काय करतात कसं करतात ह्याचा हिशोब आपल्याला पाहिजे. वय त्याच्या सगळ्याच गोष्टींवर आता लक्ष ठेवलं पाहिजे, कारण फक्त पैसे मिळवण्याचा त्यांचा हेतू आहे असं नाही वाटत मला. आपल्याला त्रास द्यायचे नवीन नवीन ऑप्शन ते हुडकणारच आहे. आज मोहित सरांच्या जागी निशी असता तर मला ना एकदा असा जम्पसूट घालून बघायचंय. हे बघ, यो युनिफॉर्म घालून तुला काम करायचं होतं नाही तर आता ह्यो ड्रेस घालून बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करूया. हे नाही तर एक काम करू, दुरुस्त असलेल्या गाड्या बिघडूयात. चल. नाही नको. अस्मीची बिचारीची लयच दगदग होत्या. हितली कामं, डबे पोचवणं, सोमची कामं, तिचं बिचारीचं तर कायच राहिलं नाही. वय आणि माझं कॉलेज सुरू झाल्यापासून लयच ताण आलाय तिच्यावर बी आणि तुमच्यावर बी. आमच्यावर कसला लोड आलाय तू त्याचा विचार करू नको. तू नीट अभ्यास कर आणि भरपूर शिक. दुसरं करू बी काय शकते मी. हाय, निशिदादाला फोन करून सगळं सांगायची लय इच्छा झाल्या. हा का, असं काय बी करू नको बाई. वय ग, फक्त इच्छा झाल्या म्हणून सांगितलं, लगेच फोन करून सांगणार नाहीये. सांगायचं असतं तर कवच सांगितलं असतं. आणि निशिदादाला सांगितलं असतं तर आतापर्यंत आपल्या मालकीच्या खानावळीतली सगळी कामं उरकून निवांत शांत डोसक्याने झोपलो बी असतो आपण. हॅलो. हॅलो. अगं मगाशी तू फोन का कट करत होतीस? काही नाही, ते मी. जाऊ दे अस्मी, आता मी जे तुला विचारणार आहे ना त्याचं स्पष्ट आणि खरं खरं उत्तर दे मला. आज तू एवढ्या गडबडीत का निघालीस? बोल ना. कायम आमासनी डबा देणं म्हणजे तुझ्यासाठी खानावळीतल्या शाळेतल्या मधल्या सुट्टीसारखं असायचं, होय ना? मग आज तू अशी वेगळी का वागलीस?
बोल. आणि ही मधली सुट्टी कवाच संपू नये, जास्तीत जास्त वेळ चालवी असं आपल्याला वाटायचं. म्हणजे निदान मला तरी वाटायचं. मला बी असंच वाटायचं निशी. अगं मग आज एवढ्या गडबडीत का गेलीस? एवढं कसलं टेन्शन होतं तुला? सांग की, मायापासून काय लपवत नाहीस ना? अस्मे, हे बघ, तुला शपथ आहे माझी. आया निशीचा फोन आहे. त्यानं शपथ घातली, खरं सांगायला सांगतोय. मी काय करू मला काय कळत नाही. बहुतेक त्याला संशय आलाय. हॅलो लेकरा. अक्का तू? वय अरे आसमीचा संशय आलाय का तुला? अरे तिची काय बी चूक नाही आहे. मीच तिला आज घरी लवकर याय सांगितलं होतं. अगं नाही, पण मग ती तसं काय बोलली का नाही? अरे ते बी माझ्यामुळंच झालंय. असं का आम्ही आमच्या घरासाठी आणि खानावळीसाठी एक व्रत करतोय. त्यासाठीच मी आसमीला लवकर यायला सांगितलं होतं. आणि हे बाहेरच्या कुणाला बी सांगायचं नाही, हे बी मीच तिला सांगितलं होतं. म्हणून तिनं तुला काय बी सांगितलं नाही र. पण तू तर घरच्या गतच आहेस आणि तुला सांगितलं तर चालेल हे मी तिला सांगायला विसरले बघ. तू रागवू नको हा तिच्यावर. हे घे, बोल जरा तिच्या संग. घे. हा घे, बोल. हॅलो. हा हॅलो आसमे, सॉरी, लय सॉरी. मी तुझ्यावर चिडायला नको होतं. मी उद्यापासून तुला नाही थांबवणार. पण तू उद्या डबा द्यायला येशील ना? म्हणजे तेवढीच आपली भेट होईल म्हणून विचारलं. भय मला बी तिथं बरं वाटतं रे. पुढे आहे बघा. हे बघा, ही जागा दिसते का तुम्हाला? हे बघा, ही आहे का नाही, ही मालकीनीची जागा आहे. म्हणजे इथं का नाही मी बसते. हे बघा, हे 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 कॅल्क्युलेटर आहे का नाही, ह्याच्यावर मी एकदम चांगला हिशोब करते. सगळं कोणी आलं ना गिराईक वगैरे का लगेच त्याच्यावरती एक अधिक असं वगैरे करते. हा, अजून पुढे ही बघा, ही आहे का नाही, हे का नाही माझी लाडकी सोबत बर का, राधा का. आके जरा हाय करतीस काय? हाय कर की. हा, हाय करतीस. नाहीच केलं काय दिलं. ती का नाही जरा ओल्ड फॅशन आहे, तिच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. हा, हे बघा, ही मागे दिसतं का नाही, ही आणि ही बघा, ही तर ती ह्या दोघी आहेत का नाही, ह्या तिच्या लेकी आहेत. हा, आणि या सगळ्याच का नाही मी इथं कामावर ठेवलेलं आहे. सगळ्यांची बिचाऱ्यांची उगाच उपासमार होईल का नाही म्हणून मी यांना कामावर ठेवलेलं आहे.
तर मंडळी तुम्ही का नाही या आमिनीच्या खानावळीमध्ये कवा बी जेव्हा येऊ शकताय. हा, कारण इथं फक्त आपलाच कायदा चालतोय. मग कवा येत आहे या आमिनीच्या खानावळीत? पॅरिस म्युझिक आहे. काय काय या काम करताय का नाही? लक्ष आहे हा माझं. अस्मे, बाकीचे सगळे डबे मुन्नू घेऊन गेल्या. तू फक्त माझ्या लेकराचा डबा घेऊन जा, होतंय का? आणि आज जरा जास्त वेळेस थांब तिथं. तुम्हा दोघांनी बी बरं वाटल. आणि ह्यो डबा कुंभाराजोबासनी दे. उपाशी मरण, पण तुझ्या नावाचा बोर्ड उतरस्तवर इथं जेवणार नाही. खानावळ जेव्हा पुण्यांदा तुझ्या नावावर होईल ना, तेव्हा मी हक्काने येईन इथं जेवायला. खानावळ यामिनीच्या ताब्यात गेल्यामुळं ती इकडे येत नाही आहे. आणि शांता सांगत होती की त्यांची तब्येत बी ठीक नाही आहे. मऊ भात दिलाय ते त्यासनी. यामिनीचं शूट चाललंय तर जाऊन ये लवकर जा. या डब्याचे रोख 90 रुपये द्यायचे. पैसे बाप म्हणून कवाच मान गमवलाय. गिराईक म्हणून यायचं असेल तर पैसे काढा. एका प्लेटचे 15 रुपये. या डब्याचे पैसे का द्यायचे? यो डबा तू अशा माणसाला द्यायलास ज्यानं खानावळीच्या मालकीने संघ भांडण केलंय. आणि हे बघ, ही का नाही या आमिनीची खानावळ आहे. तो काय बोलला होता? ही राधक्काची खानावळ जोपर्यंत होत नाही तोवर हितलं खाणार बी नाही. हा, मग त्याला कशाला डबा द्यायचा आहे? आणि द्यायचाच असेल तर त्याचे पैसे दिलेच पाहिजे. घ्या हो, पैसे घ्या. हो, मी काय म्हणते, ते पैसे देताना रेकॉर्ड करू काय? तर छान दिसेल. काढ घे पैसे. पैसे थांब. हा, हा, उरलेले 10 रुपये. येतय. हा, सुट्टा येत काय? 1 मिनिट हा, जरा थांब. हा, हे घे. तायडे, ऐकलं का? पैसे देऊन आपण असा डबा आपल्या मोहित सरसनी पाठवू शकतोय. ये, त्याला डबा द्यायचा नाही. का? त्यासनी इथं यायला बंदी आहे. डबा तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो की. आणि एक काम कर, हे 10 रुपये तुम्ही टिप म्हणून ठेवा. एकट्यानं ठेवा, वाटून घ्या. माझं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. एन्जॉय. अस्मे, हे अस्मे, हे बघ, यायची काय बी गडबड करू नकोस. आणि इथली काळजी बी करू नकोस. वय, पण काय गरज लागली तर मला फोन करा. काय? वय. येते. सावकाश जा. चल ताई. आया, मावशी कशी नाही आली का अजून? शांताची वाट बघायला. पण त्यांना कुठं माहितीये आपण शांताला कुठं कसं अडकून ठेवलंय ती. बया, बारकी कार्टी गेली कॉलेजला. ही मुरदाडास मी गेली डबे पोचवायला. आणि ती बिंडोक शांता, तिला तर आपणच अडकवायला. आता घरात राहिल्या या दोघीच जणी. म्हणजे आता सगळी काम यांनाच करावी लागणार. बया, मजाच येणार आहे. शांते, शांते, मी चाललो. त्यो बघ यमदूत आला मला न्यायला. मी मेलो, मी गेलो, मी आज संपलो.
काय व्हायलाय तू मस्ती काय शांत शांत माझा शांत माझा हिटला परवा संपला. आता तुला तुला माझा काय बी तरच तरच नाही होणार. तू शांतपणे म्या काय आता जगत नाही. आवाज नका बोलू सा. काय व्हायलंय तू मस्ती? मला खरंच काय व्हायलंय की नाटक करायलाय? नाटक नाही शांत. तो बघ आला मी आज चाललो नाही. काय होले वहिनी? काय होले ना? मला बी काही कळणार काय व्हायलंय. काल रात्री शंभूला पण अटॅक आलता. तो पण सेम असंच करत होता. वहिनी तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन औषध घेऊन या. मी थांबतो याच्या संग. हा पण यासनीच नेऊया चला. अहो अशा परिस्थितीत पेशंटला हलू द्यायचं नसतं. तुम्ही जाओ पाठीशी. पण मी काय सांगू काय झालंय? अटॅक आलता सांगा. तुम्ही जावा लवकर. मी थांबतो याच्या संग. मी जाऊन येते. मी आले तुम्ही थांबा. जगण्या माझी बायको गेली का बघ. गेली. गेली. अरे इथून अरे थांब तो ग्लास घे बस. अरे काय खायला बिला आणलं का नाही? आणलंय की नाही? आणलंय. आया अगं मावशीचा फोन बी नाही आला अजून. काय माहित काय तर झालं असेल. येईल ती सोड. राधा का पाणी द्या. त्याला काय पाहिजे बघ. बिचाऱ्या दोघी बया ह्यासनी तर माहितच नाही का यांचा का नाही बाजार आता लवकरच उठणार आहे. अगं ते सगळं खरंय पण बाजार उठवायचा कधी? सुरुवात कधी करायची? तुम्ही सांगा. लगेच लगेच लगेच. चालतंय की. हा तुम्ही म्हणाल तसं. आत्ताच. राधा का रस्सा द्या. थांबा. यापुढं आमटी रस्सा भाजी चपाती फुकटचं हवं तेवढं हादरता येणार नाही. यामिनी अगं असं काय बोलालेस? अगं थाळीमध्ये सगळं जेवढं पाहिजे तेवढं देतोय आपण. तीच तर गडबड आहे की. आपण सगळं पाहिजे तेवढं अनलिमिटेड देतोय म्हणून खानावळीतनं काही प्रॉफिट होईना तुला. म्हणून तू आमचे पैसे देऊ शकत नाहीयेस. तुला बदललेले नियम माहिती नाहीत काय? शेनोरेटा त्यांना कसे काय बदललेले नियम माहित असतील? ते काय मालक आहेत होय? बरोबर. तर नवीन रेट असे आहेत की. एक मिनिट थांबा. आलो. एक मिनिट. लिमिटेड थाळी आणि हे खानावळीचे नवीन रेट बघून घ्या. लिमिटेड थाळी शाकाहारी 120 रुपये, मांसाहारी 150. आणि पुढं वाच की. एक्स्ट्रा चपाती 10 रुपये,
एक्स्ट्रा भाकरी 10 रुपये, एक्स्ट्रा भात 25 रुपये आणि 1 वाटी बर का. हो तुम्ही बघा इकडं 1 वाटी रस्सा 15 रुपये. कळलं?